नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। निगडी साहित्य नगरी डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक प्रकाशन, खुले काव्य संमेलन व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त निगडी प्राधिकरण पुणे 44 येथील अरविंद वृंदा सभागृह येथे 89वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा काळे लिखित निसर्ग प्रतिमा हा लेख संग्रह, प्रेमाचा मधुगंध हा काव्य संग्रह, तर धनंजय इंगळे यांनी संपादित केलेला नववधू या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे प्रकाशन, खुले काव्य संमेलन व पुरस्कार प्रदान सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आलं। भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे प्रतिमा पूजन, ईश स्तवन, स्वागत गीत करण्यात आले। त्यानंतर प्रतिमा काळे यांनी थोडक्यात प्रास्ताविक केलं। माननीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांनी या तिन्ही पुस्तकांसह कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याही पुस्तकास मनापासून शुभेच्छा दिल्या। चारही पुस्तकांच्या कल्पनांचे मनभरून कौतुक केलं। विशेष म्हणजे एका तरी साहित्यिकाला नोबेल पुरस्कार मिळावा ही मोठी आशा व्यक्त केली। मान्यवरांच्या कार्याची पोचपावती आपल्या मनोगतातून अंतःकरणापासून दिली। साहित्यातून जनसेवा अचूक घडते, डोळ्यात अंजन घालण्याचं कार्य करते। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष हे राष्ट्रपती पदक विजेते सीताराम नरके सर, पुरस्कार प्रदान सोहळा माननीय माजी महापौर पिंपरी चिंचवड महापालिका सौ शैलजाताई मोरे यांच्या हस्ते, कार्यक्रम उद्घाटक म.का.सा.प. अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम सदाफुले मामा, कवी संमेलन अध्यक्ष प्राध्यापक हेमंत सामंत सर, कवी संमेलन उद्घाटक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेंद्र भारती सर, कवी संमेलन स्वागत अध्यक्ष प्राध्यापक पांडुरंग भोसले सर, तसेच काव्य संमेलनाचा अध्यक्षीय पदभार शोभाताई जोशी यांनी स्वीकारला। माननीय शैलजाताई मोरे, माननीय हेमंत जोशी सर, माननीय प्रफुल्ल पुराणिक सर, माननीय पुरुषोत्तम सदाफुले मामा, माननीय सीताराम नरके सर, माननीय महावीर काळे सरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराने चालण्याची आज समाजाला गरज आहे। प्रत्येकाने निरपेक्ष भावनेने समाजसेवा केली पाहिजे आणि चारही पुस्तकांना शुभेच्छा दिल्या। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष उपस्थिती, प्रमुख पाहुणे, विशेष सत्कारती म्हणून सन्मान झाला। कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून श्री दत्तात्रय कोंडाजी खेमनर सर, संगमनेर महानगरपालिका, राजू धायगुडे, राष्ट्रीय समाजवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, माननीय श्री गिरीश वैद्य उद्योजक, माननीय श्री लक्ष्मण शिंदे वनाधिकारी पुणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण पुरुषोत्तम हिंगणकर महाराज, इंद्रायणी साहित्य सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष, माननीय श्री बाळासाहेब गिरी गझलकार, माननीय श्री जितेन सोनवणे सुप्रसिद्ध कवी पुरंदर, माननीय श्री हृदय मानव अशोक कवी लेखक दिग्दर्शक, श्री महावीर काळे अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली शाखा पिंपरी चिंचवड, तसेच विशेष सत्कारती म्हणून माननीय श्री बाबाजी शिंदे मुख्याध्यापक राजर्षी शाहू विद्यालय शरदनगर चिखली, माननीय श्री अनिल नाटेकर गझलकार आळंदी, माननीय श्री आत्माराम हारे सुप्रसिद्ध कवी व लेखक पुणे, माननीय श्री सुहास घुमरे गझलकार पुणे, माननीय श्री हनुमंत वरे सुप्रसिद्ध कवी पुणे, कुमारी अंकिता गाडे मुंबई, प्राध्यापक अण्णासाहेब चोरमले धाराशिव, सौ नंदिनी बंडगर पुणे, श्री शैलेंद्र भनगे निवृत्त मुख्याध्यापक छत्रपती संभाजीनगर, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या काव्य, लेख, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला। स्पर्धेतील विजेते प्रिशा स्नेहा विराज तांबे पुणे, श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप, महेश्वरी बापूराव बाजगिरे पुणे, जान्हवी बापूराव बाजगिरे पुणे, गार्गी संतोष तितर पुणे, दिव्यांका संगम बगाडे पुणे, कोकिळा ज्ञानदेव ढाके पुणे, दिव्या ज्ञानेश्वर पाटील हुमगाव, अक्षदा प्रदीप शिरढोणे पुणे, सौ राधिका बापट डोंबिवली, तसेच विविध पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले।
राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रणरागिणी पुरस्कार 2025 सौ सुनीता कपाळे सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका छत्रपती संभाजीनगर, सौ वीणा कोरा सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका पंढरपूर, सौ प्रीती वानखेडे सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका वर्धा, सौ योगिता कोठेकर सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका पुणे, सौ अंजना धायगुडे पुणे। राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्य सेवा पुरस्कार 2025 श्री आनंद घायवट सुप्रसिद्ध कवी व लेखक कसारा, श्री दत्तू ठोकळ गझलकार पुणे, श्री प्रकाश फर्डे कवी लेखक व पत्रकार शहापूर, श्री अशोक वाघमारे ज्येष्ठ कवी व लेखक मामुर्डी, विजयकुमार पांचाळ नांदेड कवी लेखक समीक्षक। राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजसेवा पुरस्कार 2025 श्री मधुकर इंगळे माई बालभवन संस्थापक अध्यक्ष मामुर्डी पुणे, श्री दत्ताभाऊ देवतरासे पिंपरी चिंचवड मनसे अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर जाधव विघ्नहर्ता मित्रमंडळ रामनगर पुणे। राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रेरणा पुरस्कार श्री मिलिंद कुलकर्णी सचिव दत्तोपंत म्हसकर संस्था निगडी। खुल्या काव्य संमेलनात सर्व मान्यवर कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या। विनोद आष्टूळ, आनंद गायकवाड, अनिल नाटेकर, जयश्री श्रीखंडे, कांचन मून, देवेंद्र गावंडे, उमेंद्र बिसेन, अशोक सोनवणे, बबन चव्हाण, आनंद मुळूक, छगन वाघचौरे, चंद्रकांत जोगदंड इत्यादी मान्यवर कवींच्या आगमनाने काव्य संमेलन खुलले। कार्यक्रमाचे आभार धनंजय इंगळे सरांनी मानलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली। निवेदक म्हणून यशस्वी धुरा राजेश्री वाणी मराठे पुणे, गजानन उफाडे परभणी, सागर वाघमारे मावळ यांनी अचूकपणे पार पाडली। 6 कविता संग्रहाच्या लेखिका कवी कवयित्री आणि आज ज्यांची 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत त्यांचे कवी आणि लेखक असं कर्तृत्व ज्यांच्याकडे आहे पण ही इतकी सुंदर अशा प्रकारची मुलगी, गुणानं सुंदर आणि रूपानं सुंदर असणारी मुलगी जावयाला आमच्या जावयाचं भाग्य उजळालेलं नाही। पण या कविता संग्रहामध्ये अनेकांच्या कविता आहेत। तिला आशीर्वाद म्हणलं, मी लक्षपूर्वक तिचं ऐकलं भाषण। त्या भाषणामध्ये तिनं इथे बसलेल्या सगळ्यांना मंचावरच्या पाहुण्यांना अध्यक्ष हरगुंदरी अशा प्रकारचे कलावंत अध्यक्ष सन्माननीय हेमंत भाऊ सामंत उद्घाटक बाबा भारतींचे सुपुत्र आणि संबंध महाराष्ट्राच्या वैचारिक नकाशामध्ये दोघांची लग्न सोहळा आखणी ते लग्न सोहळ्याच्या प्रक्रियेचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर आणखी एक कविता वैशाली पवार नाशिकच्या आहेत। माझी छकुली आज झाली नवरी माझ्याकडे बघता बघता हळूच पदर सावली। पदर आणि लाजेचा संदर्भ आहे। आता पदर घ्यायचा प्रश्न असेल तर लाजेचा प्रश्न नाही असं नाहीये, पण एक ईश्य म्हणतात आता ईश्य काळाच्या आत लढलेला आहे। पण या सुंदर अशा प्रकारची नाजूक अशा प्रकारची कल्पना मांडली आहे। काळजाचा तुकडा मी असा कसा तोडू माझ्या, परंतु अहिल्याबाई देवीला कळाल्यानंतर त्यांनी निरोप पाठवला की माझ्यासारख्या एका बाईला जर बाईकडून जर हरवलं तुम्हाला तर राघोबा दादाची इज्जत पेशव्यांची इज्जत जाईल। आणि जर तुम्ही झटणारे कष्टणारे बाप मी कोट्यावधीच्या संख्येत अनुभवले, पण पुतणीच्या साठी तळमळणारा काका या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासात नाही। आणि म्हणून आमच्या धनंजय इंगळेंच्या कर्तृत्वाची, त्यांच्या भूमिकेची, त्यांच्या मानसिकतेची मी कौतुक करतो। मला काहीच अनुभव नाही, फक्त व्यासपीठावर येण्याचं सौभाग्य मला माझ्या कन्येमुळे मिळालेलं आहे। आपण सर्वजण या आयोजकाच्या आणि आपल्या कन्येच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी आपली उपस्थिती दाखवली, तिला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी
आहात याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पदक विजेते आहे. शिवाय जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. आपल्या देशाची त्यांनी रक्षण केलेले आहे, ते कार्य करत आता साहित्य सेवा करत आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम ते करत आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले आपले रासप पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष राजू धायगडे सर सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. राजू धायगडे सर. यानंतर पुढील सूत्र मी राजश्रीकडे देते. ती पुढील सूत्र सांगणार. दुःख सारे इथे आपले वाटते, दुःख सारे इथे आपले वाटते, दुःख सारे इथे आपले वाटते, भेटले ते मला चांगले वाटते, यातना खूप भोगून झालं तरी, यातना खूप भोगून झाल्या तरी, अशोकराव, यातना खूप भोगून झाल्या तरी, दैव माझे कुठे झोपले क्या बात है, क्या बात. वाट वळवून गेले सगळे सोयरे, वाट वळवून गेले सगळे सोयरे, वाट वळवून गेले सगळे सोयरे, प्रेम यांचे खरे आटले आणि जात जात माझी कधी ना पुन्हा भावली, जात माझी कधी ना पुन्हा भावली, जात माझी कधी ना पुन्हा भावली, दूरवाळी तमज टाकले वाटते, दूरवाळी तमज टाकले वाटते, शंड झाली का आजही मानसे, शंड झाली का आजही मानसे, शंड झाली का आजही मानसे, प्रेम यांचे खरे आटले वाटते, भेटली फार दिवसात नाही कधी, भेटली फार दिवसात नाही कधी, स्वप्न माझे आता भंगले वाटते. क्या बात है, क्या बात है. मुकर्रर मुकर्रर. देह गेला तुझा यार सरणावरी, देह गेला तुझा यार सरणावरी, देह गेला तुझा यार सरणावरी, युद्ध आता तुझे संपले वाटते, युद्ध आता तुझे संपले वाटते. सगळे सत्कारार्थी सगळे आपल्याला अमूल्य वेळ काढून आलेले आहेत. बरेच जरी जॉब आले आहेत, पण आज बघा जरी रजा टाकलेली आहे. बरं काही तुझ्यावरचं सरांवरचं सगळ्यांचं शाब्दिक प्रेम आहे, कारण की शब्दांनी हा जो काही परिवार आज जोडला गेला आहे. आपण पुण्याकडे जाताना 4 वेळा विचार करतो, नातेवाईकांनी फोन केला असेल तर झालं, पण शब्दांच्या अंगणामध्ये मान सन्मान नसतो, इथे फक्त प्रेम असतं. म्हणजे या प्रेमापोटी आपण सगळे आलेले आहात आणि हा आजच्या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे तो म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा. तर आजचा पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा आता होत आहे, तो म्हणजे निसर्ग प्रतिमा. निसर्ग प्रतिमा हे प्रतिमा ताईचा लेख संग्रह आहे. याच्यामध्ये ताईंनी खूप सुंदर निसर्गाशी अशी बांध अशी जोडलेली आहे आणि प्रत्येक गावाचा तिने अनुभव सुंदररित्या त्याच्यामध्ये रेखाटलेला आहे. नक्कीच हा संग्रह वाचून आपल्या निसर्गाविषयी वेगळं प्रेम निर्माण होईल. आणि निसर्गाविषयी बोलणं म्हणजे इथं लक्ष्मण शिंदे सर आहेत, जे वन विभागात कार्यरत होते, आताच रिटायर झालेले आहे. ही खरोखर निसर्गावर किती प्रेम आपण करू शकतो आणि केलं पाहिजे हे यांच्या शब्दातून, यांच्या कवितेतून आपल्याला उमगतं. असं निसर्ग प्रेम, निसर्ग प्रतिमा हे आता ताईचं पुस्तक प्रकाशित होत आहे. बघा सुंदर असं मुखपृष्ठ आहे आणि ताईचा हा जो काही पुस्तक आहे याला साहित्य सेवा प्रकाशन महाराष्ट्र औरंगाबाद संभाजीनगर यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याला लक्ष्मण शिंदे सर यांच्या प्रस्तावनेने सुरुवात झालेली आहे. शुभेच्छा
शुभेच्छा या पुस्तकाला श्रीयुत सुरेश थोरात सर यांनी दिलेल्या आहेत आणि अजून सुंदर अशा शुभेच्छा आपल्या माननीय महापौर नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौ जयबाई अविनाश मोरे यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपले सर्वांचे बाप माणूस म्हणजे चंद्रकांत दादा वानखेडे यांनी देखील ताईला शब्दातून सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सुंदर असा अप्रतिम निसर्ग प्रतिमा हा लेख संग्रह आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. तर मी आता सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी निसर्ग प्रतिमा हा लेख संग्रह निसर्ग प्रतिमा हा संग्रह प्रकाशित करावा. पुढे या विनय सर कारण 12:05 मिनिटं झालेले आहेत की तुम्ही आमच्या विनंतीला देऊन आलात त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानते. आपला सर्वांचे प्रथमतः मी या निगडी साहित्य नगरीमध्ये सर्वांचे स्वागत करते आणि जर मान झालेला आहे तेव्हा आम्हाला अत्यानंद झालेला आहे. कारण वेळेला वेळ काढून देणं आणि इथं देणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तो अनमोल वेळ मी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी शब्दसिंहाने आपले आभार मानते. निगडी प्राधिकरण ही आमची कर्मभूमी आणि याच कर्मभूमीत मला माझ्या जीवनात कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एक माझ्या मनापासून दिसणारा सुंदर सोहळा घेता आला त्याचा मला अत्यानंद होत आहे. जीवन सुखदुःखाने भरलेली चादर आहे आणि नाना चढउतारांचा अनुभव घेतला घेत आहे आणि अजूनही तो मला मिळणारच आहे. पुन्हा मी आपल्याला माहिती आहे की एका जुन्या
जो कोरोना आला होता, सर्वांची परिस्थिती काय झाली होती आणि या कोरोना परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाला सावरायचं काम या साहित्यामुळे मी करू शकलेले आहे. हा पुन्हा माझा छंद मी जोपासलेला आहे आणि त्याला कळल्यावर मी एकदम सही सलामत त्याच्यातून आलेले आहे. कारण त्याला मी जणू काही माझ्यावर खुशी घेतलं. साहित्य रूपात सर्वांनी अंगाने भरून लागला आणि छान वाचे भरू लागला. नाना विषयांवर लिखाण करून व्यक्त होता आले. मनाला चटके बसणाऱ्या अनेक गोष्टींचा दहा मी सहन करत गेले आणि त्यामुळे तो साहित्याने शब्दांनी टिपत गेल्यामुळे तो दहा हळूहळू कमी होत गेला. आणि मनाचे भाव लवकर सगळ्यांना माहिती भरून येत नाही आणि कित्येक विषय असे असतात की ते आपण लेखणी बिनधास्त मांडता येतात आणि ही लेखणी माझी जीवाभावाची मैत्री झाली. मनाच्या हरेक भावची टिपत होती, कधी बहरली तर कधी कोमजली आणि कधी कधी पूर्ण विस्कटून सुद्धा गेली. तर कधी तिने माझे जीवन सुद्धा या कोरोना काळामध्ये टाळले. आणि ते माझे नाही तर प्रत्येक साहित्यिकाचे जीवन आहे आणि खरं साहित्य म्हणजे जीवनाचा प्राण आणि तेच माझा श्वास. असाच अनुभव धनंजय इंगळे सरांना सुद्धा नक्कीच आला असणार. फक्त एक धनंजय इंगळे सरच्या प्रतिमा काळे नाही तर या या साहित्य परिवारातल्या सुद्धा किंवा प्रत्येक जीवनात ज्याने श्वास घेतलेला आहे, श्वास घेत आहोत, या प्रत्येकाला हा अनुभव येतो. म्हणूनच निगडी साहित्य नगरी मोहोळण्या निसर्ग प्रतिमा, निगडी साहित्य नगरी मोहोळण्या निसर्ग प्रतिमा, प्रेमाचा मधुगंध चालतो नववधूचा काव्य पूर्णिमा, प्रेमाचा मधुगंध चालतो नववधूचा काव्य पूर्णिमा. अहो अक्षरांचा शब्द, शब्दांची ओळ, ओळीचे कडवे आणि उतारे आणि कडव्यांची कविता, उतार्यांचे लेख, काव्यांच्या माळा आणि लेखांचे पुस्तक आणि माळांचा काव्यसंग्रह. असं सर्वांना माहिती कसं काव्यसंग्रह तयार होतो, कसं लेखसंग्रह तयार होतो, कसं पुस्तक तयार होतो. अशा काव्यलेखनांचा म्हणजे माझी 2 पुस्तके, निसर्ग आधारित एक निसर्ग प्रतिमा जो लेखसंग्रह आहे, त्याचप्रमाणे एक काव्यसंग्रह प्रेमाचा मधुगंध. की किती जीवनात काय कष्ट असले तरी सुद्धा प्रेमाचा रंग आपण चाखत असतो, प्रत्येक विचारातून प्रेम टिपत असतो आणि ते प्रत्येकाने टिपायचं असतं. त्यावर आधारित प्रेमाचा मधुगंध. आणि माझ्यासोबत माझे सहकारी श्री धनंजय इंगळे सर यांचा की नववधू आपल्या पुतणीला काय भेट द्यावं त्यासाठी त्यांनी हा नववधू काव्यसंग्रह म्हणजे हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह तयार केलेला आहे. आणि या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा सुद्धा आपण आज प्रकाशन करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपण हे जे आज करतो आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 30 शताब्दी जन्मोत्सवानिमित्त आपण करत आहोत. आणि हा काव्य महोत्सव तर होणारच आहे. शिवाय सुट्ट्यांमध्ये आम्ही जे काही स्पर्धा घेतल्या त्या आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्या सुद्धा काही ठराविक आपण निवडलेले विजेते आहे त्यांना सुद्धा आपण पुरस्कार वितरण करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सुद्धा आपण पुरस्कार देणार आहोत. त्याचप्रमाणे धनंजय इंगळे सरांचा वाढदिवस आणि आपलं खुलं काव्य संमेलन आपण या प्रसंगी घेणार आहोत. आणि या प्रसंगी आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते. आणि आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांना सर्वांना माहिती आहे की 19वे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेले होतं त्याचे अध्यक्ष जे पिंपरीत घडलेलं होतं म्हणजे याच नगरीत घडलेलं होतं त्याचे अध्यक्ष माननीय श्रीपाद सबनीस सर हेच आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सरांनी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि इतरही मान्यवरांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नक्कीच काही सुंदर असं प्रास्ताविक तो मांडलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. आमच्या साहित्यिकांचे चालतं विद्यापीठ आदरणीय श्रीपाद सबनीस सर, साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारे आमचे सदाभाऊ फुले मामा, अनेक साहित्यिकांना पुरस्कार देणारे आमचे मैत्रीची भारती आणि या परिसरातील माजी महापौर शैलजाताई, आपण सर्व उपस्थित मान्यवर. खरं तर माझी जागा तिथे होती पण वानखेडे सर न आल्यामुळे मला तिथे बसावं लागलं. सुरुवातीलाच मी धनंजय इंगळे सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी नववधू हा प्रातिनिधिक कविता संग्रह मुलीसाठी हे वेगळंच केलं दिलेली भेट आहे. या ठिकाणी मी बोलण्यासाठी नाही तर खरं तर ऐकण्यासाठी आलो होतो. मी अध्यक्षांची परवानगी घेतो.
क्षमा मागतो की सर मला तुम्हाला घेऊन पुन्हा पुण्यात जायचंय. माझं खरं नाव कवी म्हणून आहे. म्हणून माझ्या काही ओळी मी सादर करेन, त्यातून माझं मनोगत तुम्ही समजून घ्या. सह्याद्रीच्या माथ्यावरती भगवा फडकूया नवा, भगवा फडकूया नवा. हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. सह्याद्रीच्या माथ्यावरती भगवा फडकूया नवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. शिवप्रभूंच्या स्पर्शाने भूमी झाली पावन, इथे न जन्म घेतील आता दुष्ट गारदी यवन. माझी जाऊ घेतील हाती, माझी जाऊ घेतील हाती, नांगर सोन्याचा नवा. हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. जाण कराचा शुभा होत साऱ्यांचा धार, जाणली दुःख तयांचे उचलत होता भार. स्वराज्याच्या निर्मितीचा, स्वराज्याच्या निर्मितीचा विचार मनात नवा. हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. जिजाऊंची शिकवण उरात बाळगी राजा, पुरवून साऱ्या सोयी सुखी ठेवली प्रजा. शत्रू संगे लढण्याचा, शत्रू संगे लढण्याचा मंत्र देई सदा नवा. हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. सह्याद्रीच्या माथ्यावरती भगवा फडकूया नवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा, हर हर महादेव नाद घुमायला हवा. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. की अनेक कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो. हा पहिलाच कार्यक्रम प्रतिमाताईंचा. प्रतिमाताईंना आम्ही पण प्रतिमाताईंना आम्ही अहिल्यादेवीच्या रूपामध्ये पाहतो. तसं सावित्रीच्या लेकी तशी आमची ही अहिल्यादेवीची लेख म्हणून या भागामध्ये नाव रूपाला येते. आणि तिच्या पहिल्या कार्यक्रमाला सबनीस सरांसारखे महान व्यक्तिमत्व जेव्हा येतं तेव्हा कार्यक्रमाला असते. आपल्या 3 ओळीची कविता सादर करण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. 6-7 तास 8 तासात प्रवास करून. पण त्या आयोजकांवर मोठं बंधन येत असतं आणि त्या कवीला मात्र 3 मिनिटं सुद्धा त्यावेळेस कळत नाही. हे दुःख त्यांचं आहे. तर आयोजकांनी यापुढे पहिलं ते सांभाळावं की आलेल्या कवीला त्याच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी संधी द्यावी. आपण सर्व त्याला अनेक मान्यवर या ठिकाणी आले. स्वागताध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर आता वाटलं असेल की आन बार आणि शान असे प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेतून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. म्हणून हे सगळे मान्यवर आहेत त्या मंचावर आहे कारण की हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा आहे, त्यांच्या शब्दांच्या खेळाचा आहे. शब्दांचा खेळ सोडा नाही. शब्द हसवतात, शब्द रडवतात आणि शब्द हृदयात जागा करतात आणि तेच शब्द आम्हाला प्रेरणा देतात. सर खूप सुंदर तुमचं मनोगत झालं आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढा मोठा भाग स्वीकारला. त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते. आणि मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपादजी सबनीस साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होते अशा माजी उपमहापौर आमच्या आई म्हणलं तरी हरकत नाही शैलजाताई मोरे मॅडम, त्याचप्रमाणे
कार्यक्रमाचे उद्घाटक पुरुषोत्तमजी सदापुरी मामा, स्वागताध्यक्ष चंद्रकांतजी वानखेडे, कवी संमेलन उद्घाटक महेंद्रजी भारती, कवी संमेलन स्वागताध्यक्ष पांडुरंगजी भोसले, आमचे मित्र धनंजय इंगळेजी, त्याचप्रमाणे राजू गायकवाडे साहेब, महावीर काळे, आमचे सर्व सहकारी आणि शोभा जोशी मॅडम, आपल्या सर्वांचं आणि उपस्थित सर्वांचंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी स्वागत देखील करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. 300 वर्षाची जे जन्मशताब्दी आपण 7वी शताब्दी साजरी केली महानगरपालिकेच्या वतीने. आपण यावेळेस 30 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि सुमारे 15 लाखापर्यंत आपण कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने ठेवले होते. त्यामध्ये एक महानाट्य देखील आपण ठेवलं होतं अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित. आणि खरोखर त्यांचं कार्य असं आहे की येता जाता आपण त्यांना नमन केले पाहिजे. पुण्यश्लोक म्हणणारी दुसरी व्यक्ती या भारतामध्ये नाही. पुण्यश्लोक फक्त अहिल्यादेवी होळकर यांनाच म्हणतात. तर त्यांचं कार्य एवढं अफाट आहे की त्याचा विस्तार करणं म्हणजे शक्य नाही. आणि या सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या पूर्वजांना देखील त्यांनी उज्जैनच्या ठिकाणी 1 एकर जागा दिली होती. की रोज जाताना महानगरपालिकेत जाताना त्यांना नमन करूनच जातो. त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही, पण तेवढीच आम्ही आम्हाला दिली. आजसुद्धा या त्याचे कागदपत्र मोडी अक्षरामध्ये आमच्या घरी आहेत. आणि असंच त्यांनी सर्वांना जे अख्ख्या जेजुरीचं सर्व मंदिर आपण बघतो, अतिशय सुंदर मंदिर त्यांनी निर्माण केलं त्यांच्या वडिलांनी. आणि त्यांनी असं जेजुरीचं मंदिर असो, काशी विश्वनाथाचा घाट असो, अनेक घाट असो, धर्मशाळा असो, कारण त्यांचा आदर्श त्यांनी जो घेतला होता पानिपतच्या युद्धावर, की पानिपतला आपलं सैन्य जे हरलं त्याचं कारण म्हणजे भूक आणि अन्न याचा तुटवडा असला. ताकद भरपूर होती पण खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. हा अभ्यास करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी या अभ्यासाचा वापर करून घेतला. धर्मशाळा, अन्नछत्र उभारली, म्हणजे पहिला पिण्याच्या पाण्याची सगळी सोय केली, खाण्याची सोय केली. आणि जनतेला जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी त्यांनी केलं. कोणी गेलं मला काम करायचे पण जागा नाही, ठीक आहे लगेच सांगायच्या त्यांना कुठे जागा आहे त्या ठिकाणी एकरणी जागा त्यावेळेस दिलेली. आणि असं महान कार्य केले. त्यांच्या नावाने एअरपोर्ट देखील आहेत, अनेक संस्था आहेत आणि महान कार्य करून त्यांनी आपल्या कार्याचा 28 वर्ष कार्य कर्तृत्वाने तसा उठवला. शत्रू अनेक आले त्यांना ते सांगायच्या आम्ही गेलो, आम्ही युद्ध झालं होतं काही नाही, पण तुम्ही जर युद्ध झाला तर तुम्हाला असं सगळीकडे नाव ठेवतं की एका स्त्रीशी युद्ध करताना तुम्ही हल्ला आणि जिंकला तरी कोणाविरुद्ध जिंकला, एका स्त्री विरुद्ध जिंकला. म्हणजे त्याचे ते फार गौरव असं नाही. अशा प्रकारचं त्यांनी वाक्चातुर्य, त्याचप्रमाणे युद्धनीती, मुत्सद्दी एक प्रशासक म्हणून त्यांनी केलेलं कार्य आजरामध्ये आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे आपण रोजच दर्शन घ्यावं असं त्यांचं सर्व इतिहास आणि त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांच्या सर्व कर्तृत्वाला आता या सुदैवाने या गव्हर्नमेंटमध्ये त्याचप्रमाणे केंद्र सरकारमध्ये अनेक योजना त्यांच्या नावाने चालू आलेल्या आहेत. आणि स्त्री देखील कुठल्याही बाबतीत कमी नाही हे त्यांनी त्या काळी दाखवून दिलं होतं. त्या काळी त्यांनी म्हणजे आता थोडक्यात या ठिकाणी सांगतो, पर्यावरणासाठी त्यांनी अतिशय चांगला उपक्रम लावला. प्रत्येकाला घराच्या बाहेर 12 झाडं लावायची, 7 झाडाचं उत्पन्न तुम्ही घ्यायचं, 5 झाडाचं उत्पन्न सरकारकडे द्यायचं. त्यावेळेस म्हणजे 7 बाराची सिस्टीम जी होती ती त्यांनी त्यावेळी हे केली, 7 आणि 5. तेव्हापासून जी परंपरा चालू झाली असे अनेक ठिकाणी हे केलं. आणि असं कार्य करून त्यांनी आपला कार्य करतो. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव कधी कमी होणार नाही आणि ते दिवसेंदिवस वाढतच जाईल असं या ठिकाणी मला आनंदाने नमूद करावं साहेबांनी अभिमान वाटतो या देशाचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारख्या राजनीतिज्ञ आपल्या या देशामध्ये जन्माला आला. जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असतील, असे सगळे महान याच्या आपल्याला परंपरा लागली. या देशाचा खरा आपल्याला अभिमान वाटतो की अशा महापुरुषांच्या याच्यात आपण राहतो आणि बोलू शकतो. आपल्याला जे स्वातंत्र्य दिले त्या सगळ्या स्वातंत्र्याचा आपण वापर करू शकतो. आणि यात जास्त काही सांगत नाही, पण एवढं हे म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपले सरकारी जे डॉक्युमेंट आहेत, आपण महानगरपालिकेचा लोगो असतो प्रत्येक पेपरमध्ये, तर त्या लोगो शेजारी आता अहिल्यादेवी होळकरांचा देखील आपण लोगो चालू केलेला आहे. आणि महानगरपालिकेचं प्रत्येक पत्र हे अहिल्यादेवी होळकरांच्या बोधचिन्हानेच पुढे जाईल. एवढं बोलून मी सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि कोणाची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आणि उपस्थित स्टेजवर मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.
माझे मित्र धनंजय इंगळे यांच्या वाढदिवसाचा आज जो आनंद आहे एक शब्दांच्या मानते. तुमच्या नावाच्या पंखानी उंच भरारी मारावी, तुमच्या नावाच्या पंखानी उंच भरारी मारावी. नक्षत्रांची सारी सभा, नक्षत्रांची सारी सभा तुमच्या दारांवर व्हावी. मोगरा कर्तव्याचा तुमचा गंधाळून जावा, गाव शहरात त्यांचा सुगंध पसरावा, गाव शहरात त्यांचा सुगंध पसरावा. हात जोडून विनंती झोप देणाऱ्या देवाला, हात जोडून विनंती झोप देणाऱ्या देवाला. द्यावे उदंड आयुष्य, द्यावे उदंड आयुष्य माझ्या धनंजय मित्राला. द्यावे उदंड आयुष्य धनंजय मित्राला. शेर गेले, पाव गेले, शेर गेले, चिपटे गेले, मापटे गेले, आता आले किलो. शेर गेले, चिपटे गेले, मापटे गेले, आता आले किलो. आणि धनंजय इंगळ्यांच्या वाढदिवसाचा आनंद आता गगनाला किलो. धन्यवाद. धन्यवाद सर. समोर या दोघांच्या गाडीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ते विशेष निवेदन मला या ठिकाणी करायचं आहे की 22 जूनला थोर स्मारकमध्ये डॉक्टर श्रीपाद फडणवीस सरांचा सत्कार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर सरांकडून आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे की राजकारणातल्या शहराकडून साहित्यातल्या शहराचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या यानंतर मी मुंबईहून आलेली जस्ट आता ती कविता करायला लागलेली आहे आणि तिचाही एक कविता संग्रह आलेला आहे. तर मी अंकिता गाडेला विनंती करते की तिने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय सगळी सरांना, गर्दे सरांना, मामांना मी विनंती करते की त्यांनी या छोट्या उभरत्या कवयित्रीचा सत्कार करायचा आहे. तिचं सुद्धा लवकरच पुस्तक प्रकाशन होणार आहे. पहिलाच काव्यसंग्रह तिचा येत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. यानंतर आम्हाला त्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. आपले मिलिंद कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायला इथे यायचा आहे. मिलिंद कुलकर्णी सर, मिलिंद कुलकर्णी सर, मिलिंद सर समोर या. की ज्यांनी आम्हाला 5-6 दिवस खूप त्यांच्या वतीने सर येतच आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे की सरांचं एवढं छान सगळ्यांनी लंच ब्रेक नंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल वरती जाऊन बघायचे की लायब्ररी पुस्तक उपलब्ध केलेलं आहे. पुस्तकं विक्रीला सुद्धा ठेवलेलं आहे. मिलिंद कुलकर्णी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी की एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वांचं ते सन्मान सुद्धा नेहमी करत असतात. याच सभागृहामध्ये मुलांचा सुद्धा ते सन्मान घेत असतात. वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. असा समाजशील एक मनुष्य त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. यानंतर मी मला थोडक्यात फक्त सांगते की सरांना उशीर झालेला आहे आणि आपल्याला सुद्धा की हे दोन्ही जे आहे काव्यसंग्रह असू द्या किंवा माझा लेख संग्रह असू द्या की हा लेख संग्रह एक वन अधिकारी तो उपलब्ध आहे आपल्याला की आपले लक्ष्मण शिंदे सर जे विशेष उपस्थिती असलेले लक्ष्मण शिंदे जे वनाची किंवा निसर्गाची त्यांचे नेहमी भाषण होत असतात. सर्वांना लेक्चर द्यायचं काम ते नेहमी करत असतात. असे शिंदे सर जे पर्यावरण जागृती करतायत तसेच मी सुद्धा की ICA सोबत माझं काम चालू आहे. त्याप्रमाणे पर्यावरण समितीमध्ये सुद्धा मी आहे आणि हे जे कार्य आहे तेच कार्य की माझा शेवट निसर्ग प्रतिमेचा माझ्या जन्मभूमीमध्ये पेमगिरीमध्ये मी केलेला आहे. लक्ष्मण शिंदेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे की हा एक निसर्ग प्रेमी की एवढे छान कार्य त्यांचं आता सेवानिवृत्ती झालेली आहे आणि तो जोरदार सोहळा 31 मेला त्यांनी बणेश्वर इथं केलेला होता. पण मला इथं जयंतीमध्ये इथं जाता आलेलं नाहीये. तर तेव्हा सरांना या सेवानिवृत्तीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा की हे जे निसर्गाचं प्रेम आहे, हा निसर्ग असेल तर आपण आहोत. कारण
ठरलेला आहे आणि त्याच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी माझी निसर्ग प्रतिमा आणि सगळ्यांनी फक्त प्रेम देत जावं, कारण प्रेम हेच अंतिम सत्य आहे आणि प्रेमानेच मनुष्य जगू शकतो. आणि हा प्रेम ज्यावेळेस कुठल्याही क्षणात निसर्गात तुम्ही तो प्राणी मात्र म्हणून करतो. माझ्या विद्यार्थिनी इथं 3-4 विद्यार्थिनी माझ्या इथं आलेल्या आहेत. जान्हवी, त्यानंतर अक्षदा, महेश्वरी या 3 विद्यार्थिनी माझ्या विद्यार्थिनी आहेत. याचा मला अभिमान वाटतोय की प्रत्येक स्पर्धेत त्या भाग घेत असतात. हे माझ्यासाठी खूप गौरवास्पद आहे. आणि यांचे आई वडील सुद्धा इथं आलेले आहेत. तेव्हा या विद्यार्थिनीसाठी आणि यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांनी कवयित्री सुद्धा आहे, रांगोळीकार सुद्धा आहे, सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या या विद्यार्थिनी आहेत. आणि तेव्हा आपण हातात हात घेऊन यांना पुढे घेऊन जायचे. आपण गेलेलो आहे, परंतु या मुलांना पुढे घेऊन जाण्याचं कार्य आपल्या सर्वांना करायचं आहे. त्याचप्रमाणे एका शाळेचे राजश्री शाहू छत्रपती विद्यालय शरदनगरचे अंजनाताई, वीणाताई, प्रीतीताई वाटकडे सगळ्यांनी उभं राहायचंय. आता लवकरात लवकर त्यांचा हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा पुरस्कार सन्मान रणरागिणी पुरस्कार. यानंतर पुढचा पुरस्कार आहे सुनीता कपाळे यांना रणरागिणी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर प्रीतीताई वाटकडे रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर साहित्य सेवा पुरस्कार 2025 यामध्ये श्रीयुत दत्तू ठोकर गझलकार सर ठोकळे यांना त्याच्या अगोदर आपण दत्तू ठोकळे सरांना साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तदनंतर रणरागिणी पुरस्कार प्रीतीताई वाटकडे यांना देण्यात येत आहे. रणरागिणी पुरस्कार प्रीतीताई वाटकडे यायचा आहे. आपण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर साहित्य सेवा पुरस्कार 2025 प्रकाश फर्डे कवी, लेखक, पत्रकार, शाहू यांना देखील साहित्य सेवा पुरस्कार सन्मानित करण्यात येत आहे. प्रकाश दादा. याच्यानंतर अशोक वाघमारे सर, प्रकाश दादा फर्डे यांना अहिल्याबाई होळकर साहित्य सेवा पुरस्कार याच्याने सन्मानित करण्यात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर अशोक वाघमारे सर ज्येष्ठ कवी, लेखक त्यांचा देखील साहित्य सेवा पुरस्कार याने सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर श्री विजयकुमार पांचाळ दादा, समीक्षक, कवी, लेखक, नांदेड. आपल्या सगळ्यांचं लाडकं गुण असं व्यक्तिमत्व आमच्या संभाजीनगरची अशी शान यांना देखील साहित्य सेवा पुरस्कार 2025 याने सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजसेवा पुरस्कार 2025 माई बालभवनचे संस्थापक अध्यक्ष मांगोळी पुण्याचे मधुकर इंगळे सर यांनी समोर यायचं आहे आपला पुरस्कार घेण्यासाठी. मधुकर इंगळे सर. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड मनसे अध्यक्ष दत्ताभाऊ देवतरासे यांनी समोर यायचं आहे. विघ्नहर्ता विद्यामंडळ रामनगर पुण्याचे ज्ञानेश्वरजी जाधव यांनी समोर यायचं आहे. राजेंद्र सगर सर काव्यमित्र संस्था अध्यक्ष. आणि राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रेरणा पुरस्कार आपण मिलिंदजी कुलकर्णी यांना देणार आहोत. दत्तोपंत मस्कर संस्थेचे ते सचिव आहेत. सगळ्यात महत्त्वाचा अहिल्यादेवी हा विजयकुमार पांचाळ दादा यांना देखील त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. समीक्षक, कवी, लेखक, नांदेडची शाळा आहेत ते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे की मधुकर इंगळे सर माई बालभवन ही जी संस्था आहे ती संस्था चालवतात आणि त्यांच्या पूर्ण संस्थेमध्ये सर्व मुली आहेत आणि त्यांचा जे बालभवन आहे आपल्या मागणीमध्येच आहे. आणि दरवर्षी आम्ही माझा वाढदिवस असू द्या, सरांचा असू द्या, आमच्या मुलांचा वाढदिवस असू द्या, त्या माई बालभवनमध्ये जाऊन साजरा करत असतो. तर त्यांनाच आज आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा सरांच्या या कार्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि त्यांच्या मदतीला त्यांच्या दिवंगत पत्नी होत्या, ती त्यांची मैत्रीण होती आणि तिच्या प्रेरणेने हा कार्य ते करत आहे. यानंतर साहित्य सेवा पुरस्कार विजयकुमार पांचाळ दादा तुमचा पुरस्कार घ्यायचा आहे. साहित्य सेवा पुरस्कार 2025 लवकर आता. यानंतर आपले पुढचे पुरस्कार म्हणजे ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये रिशा
स्नेहा विलास तांबे, दिशा आहे का? असंच बेटा पटकन पुढे. दिशा. दिव्यांका संगम बगाडे, पुणे. दिशा आहे का? ओके, लवकर यायचे बाळाचा पुरस्कार घेऊन जा. संजीवनी शिवाजी जगताप पुणे यांनी समोर यायचे. कोटेला ज्ञानदेव ठाके पुणे यांनी समोर यायचं आहे. महेश्वरी बापूराव वासगिरे. महेश्वरी बापूराव वासगिरे पुणे असतील तर दादा लवकर पहिले लवकर पुढे यायचं आहे. त्यानंतर दिव्या ज्ञानेश्वर पाटील. दिव्या आहे का? दिव्या. त्यानंतर जानवी वासगिरे. अक्षता प्रदीप शिंदे पुणे. गार्गी संतोष दितर आणि सर राधिका बापट दुसऱ्याची आहे आणि त्याला दुसऱ्याची असं काही यांनी समोर यायचं आहे. आता आम्ही जे नाव पुकारले आहे ते सगळे असतील स्पर्धेमध्ये दिली. त्यांनी लवकर त्यांच्याकडे यायचं आहे. तुमचा सन्मान हा सर्व सरांच्या सन्मान आहे त्यांच्या हस्ते होत आहे. लवकर यायचं आहे मंचावर. आमचे इंद्रायणी व्यासपीठाचे मान्यवर उमेंद्र किशन सर आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. लेफ्ट फ्रंटचा आगमन सभागृहामध्ये. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक जितेंद्र सोनवणे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत करतो मी. संपूर्ण पुरस्कारची ज्यांची आम्ही नावं पुकारली आहे त्यांचा पुरस्कार जर कधी घ्यायचा बाकी असेल त्यांनी लवकर मंचाकडे यायचं आहे. यानंतर आपण अल्प आहारासाठी थोडी विश्रांती घेणार आहोत. त्यानंतर आपण एक आपला अजून विशेष भाग बाकी आहे तो म्हणजे विशेष सत्कारार्थी. त्यामध्ये माननीय श्री प्रदीप गांधीकर पत्रकार पुणे यांनी देखील मंचाकडे यायचं आहे. यानंतर माननीय श्री बाबाजी शिंदे. याच्यानंतर श्री बाबाजी शिंदे, राधिका बापट. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.